महाराष्ट्र राज्यामध्ये चढ्या दराने बी बियाणे खत विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करावी, शिवस्वराज्य युवा संघटनेची मागणी। मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना आटपाडी तहसील कार्यालयामार्फत निवेदन देण्यात आले। सदर निवेदनात नमूद केले की दिवसेंदिवस बोगस बियाणे विक्रीचे प्रमाण वाढत चाललेले आहे। शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर बऱ्याच कंपन्यांचे बियाणे हे बोगस असल्याने उगवत नाही। बोगस रासायनिक खतांमुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते व शेतकऱ्यांना मनस्ताप त्याचबरोबर आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते। अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर जेव्हा कृषी कार्यालयाचे उंबरठे शेतकऱ्यांना झिजवावे लागतात तेव्हा कुठलाही प्रतिसाद दिला जात नाही। जेव्हा कृषी विभाग या बोगस बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपनीवर कारवाई देखील करत नाही। राज्यातील शेतकरी हा सतत नापिकी निसर्गाच्या अवेळी बदलामुळे आर्थिक संकटात सापडलेला आहे। त्यामुळे अशा नापिकी अस्मानी व सुलतानी संकटांना कंटाळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे। खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्र राज्याचे दुर्दैव म्हणावे लागेल। कृषी प्रधान म्हणून ओळख असलेल्या या राज्यात फक्त चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते। याचा विचार राज्यकर्ते म्हणून राज्य शासन कधी विचार करणार व अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याकडून जादा दर घेणे हा एक प्रकारे गुन्हा आहे। मात्र व्यापारी वर्ग जादा दराने खत आणि बोगस बियाणे विक्री करत शेतकऱ्यांची लूट चालवलेली आहे। यामुळे मुख्यमंत्री कृषी मंत्री यांनी स्वतः यात लक्ष घालून संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करावी, अन्यथा मोठ्या जनआंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने देण्यात आले। यावेळी शिवस्वराज्य युवा संघटन संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष मोहनभाऊ बागल, ग्रामपंचायत सदस्य काळेवाडी, सामाजिक कार्यकर्ते समाधान जावीर, ग्रामपंचायत कायेवाडी, माजी सदस्य माधवीताई बागल, मयुरी बागल, मनीषा पोळ, विजय सरगर, शांताराम देशमुख, विकास सरगर मान्यवर उपस्थित होते।